नको, आज इथेच बसते म्हणत मालिनी चहाचा घोट घेते. पापणी लावते न लावते तोच समोर विक्रांत गळ्यात हसताना समोर बसलेला दिसतो. विक्रांतला समोर पाहून मालिनी थरथरायला लागते. आई, काय होत आहे? नंदिनी मालिनीच्या खांद्यावर हात ठेवत विचारते. काही नाही, ठीक आहे मी. मालिनी थरथरत्या हाताने कप खाली ठेवते. विक्रांत त्याचा कप घेऊन दोघींसमोरून हॉलमध्ये निघून जातो. नंदिनी, सिमरनला बरं नाही आहे, मी जाऊन येते तिच्याकडे. विक्रांतला हॉलमध्ये पेपर वाचत बसलेला पाहून मालिनी थोडंसं ठसक्यात सांगते. आई, दिवाळी 8 दिवसावर आली आहे. तसेही माझी ही पहिली दिवाळी. तुम्ही थांबलात तर बरं होईल ना आई? नंदिनी हळूवार आवाजात म्हणते. सिमरनच्या तब्येतीपेक्षा तुझी दिवाळी महत्वाची आहे का आता? मालिनीच्या उद्धट बोलण्याने नंदिनीचं मन नाराज होतो. आई, सिमरनला जाऊन 2च दिवस झाले आहे. मी पाहुण्यांना फोन करून सिमरनची काळजी घ्यायला लावतो. तू सुनेची पहिली दिवाळी साजरी कर. लेकीची हाव जास्त बरं नसतं म्हणतात. विक्रांतच्या मध्ये बोलण्याने मालिनी शांत बसते. पण नवऱ्याकडून आपली बाजू मांडली गेली याचं समाधान नंदिनीच्या चेहऱ्यावर झळकत असतं. नंदिनी, चल फराळाचे सामान घेऊन येऊ. लिस्ट बनव. रविवार असल्यास विक्रांत किचनमध्ये येत नंदिनीला म्हणतो. अहो, आता? स्वयंपाक बनवत असताना नंदिनी विक्रांतकडे बघत उलट्या हाताने केस मागे सावरत विचारते. मग कधी जायचं? तुला एकटीला आवरायचं आहे सर्व म्हणत विक्रांतीच्या केसात अडकलेली कणिक काढतो. हे पाहून नंदिनीला शहारून येतं. बरं, आपण जेवण झालं की निघू. डोळ्याच्या पापण्या उघडत बंद करत विक्रांतला प्रेमाने बघत त्याच्या अगदी जवळ जात म्हणते. म्हणत विक्रांत काहीच न बोलता मागे सरकतो. नंदिनीच्या अपेक्षाप्रमाणे न घडल्याने नंदिनीचा हिर मोडतो. तिला वाटत असतं की विक्रांत तिला अजून जवळ ओढेल, पण घडत तसं काही नाही. दोघांना बाजारात जाताना पाहून मालिनी तोंड वाकडं करते. बाजारातून बरंच सामान नवीन आणलं होतं. कंदील, फटाके, रांगोळ्या, पणत्या. नाही म्हणत असताना नंदिनीला विक्रांत नवीन साडी घेतो. दोघेही पाणीपुरी खाऊन घरी येतात. दोघांना हसत घरात येताना बघत मालिनी चांगलीच चिडते. स्वतःच्या रागाला आवर घालत दिवाळीपर्यंत शांत राहायचं ठरवते. यापुढे प्रत्येक पाऊल मालिनी सावधानगिरीने चालणार असते. आई, यांना नाही म्हटलं होतं तरी यांनी ही साडी घेतली. नंदिनी कौतुकाने सांगत दिवाणवर टीव्ही बघत असलेल्या मालिनीला साडी दाखवते. चांगली आहे, छान दिसेल तुला. तुझं बरं आहे. विक्रांत तुझ्या इच्छा पूर्ण करतो, तुझी आवड जपतो. पण सध्या माझा लेक माझ्यापासून दूर झाल्यासारखं वाटतो. असं वाटतं तू माझं पूर्वीसारखा काही ऐकत नाही. बघ ना, मला सिमरनच्या घरी जायचं आहे, पण तो नाही म्हणतो. मला माहिती आहे तो पुढेही नाहीच म्हणेल. मालिनी भाऊक व्हायचं नाटक करत म्हणते. आई, असं का म्हणता तुम्ही? त्यांच्यावर विश्वास नाही का तुमच्या? नंदिनीला मालिनीच्या बोलण्याचं आश्चर्य वाटतं, पण त्याच्या सध्या तुझ्यावर विश्वास जास्त. मालिनी जाणून बुजून नंदिनीच्या मनावर आघात करते. आई, मी शब्द देते, तुम्हाला दिवाळी झाली की हे तुम्हाला सिमरनताईंकडे नेऊन सोडतील. मालिनीचा बरोबर निशाणा लावत नंदिनीला इमोशनल ब्लॅकमेल करते. नको, तू फक्त त्याच्याकडून परवानगी मिळवून दे, एवढंच खूप आहे. मालिनी नंदिनीचे हात हातात घेत
भावुक होत म्हणते, बरं ठीक आहे, मी त्यांच्याकडून परवानगी मिळवून देईल. ती हास्य करत नंदिनी म्हणते. मालिनीला मांडलेल्या डावात नंदिनी फसल्याचं समाधान मिळतं. किती चांगली आहे तू नंदिनी, मला मेलीला समजायला वेळ लागला तुला. मालिनी नंदिनीच्या केसावरून हात फिरवत म्हणते, आई असं का म्हणता, आता सर्व चांगलं होईल बघा तुम्ही. मालिनीच्या हातावर हात थोपटत म्हणताना नंदिनीचे डोळे आनंदाने भरून येतात. चल, उद्यापासून फराळाचं बनवावं लागेल, माझ्याकडून होत नाही, त्यामुळे मी फक्त तुला सांगायचं काम करेल, बनवायचं काम तू करायचं. मालिनीच्या प्रेमळ बोलण्याने नंदिनी हरपून जाते. दिवाळीचा पहिला दिवस, धनत्रयोदशी. नंदिनी अगदी पहाटे उठत अंघोळ करून नवीन साडीपैकी एक साडी हातात घेत अंघोळीला जाते. अंघोळ करून आल्यावर पहिले देवपूजा करत अंगणात रांगोळी काढते. दिवाळीच्या प्रसन्न वातावरणात नंदिनीला स्वतःच्या नशिबाची आज कौतुक वाटत असतं. ओलावलेल्या केसांचा टॉवेल काढत विक्रांत समोर उभी राहत त्याला पाहत राहते. काय झालं बिट्टू, आज परत? विक्रांत न कळत तिला लाडाने हाक मारतो. काही नाही म्हणत नंदिनी गोड हसते. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला घरी फोन केला का? विक्रांत बेडवर बसत विचारतो. नाही, आपण दोघं मिळून करायचा का? जरा बिचकतच नंदिनी विचारते. माझी आंघोळ झाली की करू फोन. नंदिनीवर एक नजर टाकत विक्रांत अंघोळीला निघून जातो. नंदिनीच्या चेहऱ्यावर विक्रांतच्या प्रेमळ नजरेने सारखं गोड हसू येत असतं. ती त्याचं धुंदीत मालिनीला उठवायला जाते. आई उठताना म्हणत नंदिनी दारावर थाप मारते. काय कट? मालिनी दार उघडत म्हणतच असते की तिला हॉलमध्ये जाणारा विक्रांत दिसतो आणि ती शांत बसते. हो, आलेच मी. वैतागलेला चेहरा करत मालिनी म्हणते. चांगलं वागायचं नाटक कितीही करायचं म्हटलं तरी मूळ स्वभाव दिसून पडतो, हे मालिनीला लागू होतं म्हणा. अहो नाश्ता. टीव्ही समोर बसलेल्या विक्रांतच्या हातात पोह्यांची प्लेट देत नंदिनी म्हणते. घरी फोन करायचा आहे, हळूच नंदिनी म्हणत विक्रांतला आठवण करून देते. हो, नाश्ता झाला की करू. नंदिनीकडे बघत विक्रांत हसतो. नंदिनीचा उत्साह त्याला समजत असतो. तेवढ्यात मालिनी नाश्ता करायला येऊन बसते. नंदिनी फोन लाव ना घरी, विक्रांत म्हणतो. ते पाहून मालिनीला धक्का बसतो, पण बोलू शकत नाही. ती फक्त कान देऊन ऐकायचा प्रयत्न करते. हॅलो दादू. नंदिनी भावाला फोन लावत म्हणते. हॅलो नंदिनी, आज सकाळी सकाळी फोन? दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. नंदिनी आनंदाने म्हणते. हो, तुला सुद्धा. हे घे, तुझ्या बापूसोबत बोल म्हणत नंदिनी विक्रांतला मोबाईल देते. विक्रांत बोलणार म्हणून नंदिनीचा चेहऱ्यावर उत्साह आणि टेन्शन दोन्ही आलं असतं. हॅलो. विक्रांत नंदिनीकडे बघत बोलतो. हॅलो बापू, नम्रपणे तिचा दादा म्हणतो. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना. परत त्याची नजर नंदिनीवर जाते. तिच्या चेहऱ्यावर भीती जाऊन आनंद ओसंडून वाहत असतो. तुम्हाला सुद्धा बापू. घ्या, बाबांसोबत बोला म्हणत नंदिनीचा भाऊ मोबाईल बाजूला उभ्या असलेल्या बाबांजवळ देतो.
नमस्कार बापू. बोलताना तिच्या बाबांचा आवाज विक्रांत समोर झुकलेला वाटतो, त्यामुळे विक्रांतला वाईट वाटतं. बोला ना बाबा, भीत विक्रांत म्हणतो. एक विनंती करू? मोबाईलवर त्यांचा आवाज ऐकून विक्रांत समोर बाबांच्या केविलवाना चेहरा समोर येतो. विनंती नको, तुम्ही फक्त सांगा. विक्रांत त्याच्या मनावरचा भार कमी करतो. विक्रांतच्या अशा बोलण्याने नंदिनी सुखावते. तुम्ही आणि नंदिनी या पहिल्या दिवाळीला घरी यावं. बोलताना नंदिनीचे बाबा कचरतात. हो, आम्ही दोघंही या दिवाळीला तुमच्या घरी येऊ. विक्रांत नंदिनीकडे बघत म्हणतो, जणू काही तिला विश्वास देत असतो. मालिनी मात्र आतून जळत असते. तुमचे खूप खूप आभार विक्रांतराव. नंदिनीचे बाबा आनंदित होत म्हणतात, बाबा तुम्ही आता नंदिनीची काळजी करू नका. तुमच्यासोबत बोलून मला विश्वास मिळाला आहे की तुम्ही यापुढे नंदिनीला चांगलं पाहाल. धन्यवाद बाबा, माझ्यावर विश्वास ठेवून दाखवल्याबद्दल. बरं, ठेवू मी फोन? हो, नंदिनीला सांगा आता भेटल्यावरच बोलू. बाबा खुश होत म्हणतात. विक्रांतचं आजचं वागणं पाहून नंदिनीला त्याला मिठी मारायची इच्छा होते, पण अजूनही तो चिडेल ही मनात भीती, कारण विक्रांत काही तिला जवळ करत नसतो. अगं ऐकलं का, नंदिनी दिवाळीला घरी येणार आहे, ते पण जावई बापू सोबत. माझं आत्ताच बोलणं झालं. ते स्वतः म्हटले येतो म्हणून. पहिल्यांदा जावयाचं प्रेमळ बोलणं ऐकून बाबा हरवून जातात. नकळत डोळ्यात पाणी येतं. फक्त आता नंदिनीला पाहायची घाई झाली असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नंदिनी नेहमीप्रमाणे पहाटे उठत तयारीला लागते. रोजच्या मानाने मोठी रांगोळी दारात घालते. नंदिनी. विक्रांत नंदिनी रांगोळी काढत असताना आवाज देतो. नंदिनी. नंदिनी पाहत नसल्याने विक्रांत परत म्हणतो. तेव्हा नंदिनी वर मान करून बघते, तेव्हा समोर बंगडीवर बसलेला विक्रांत तिला दिसतो. काय? अंतर जास्त असल्याने ती हळूच बोलत हातावारे करत विचारते, मी नाश्ता बाहेरून आणतो, तू बनवू नको. विक्रांत इशाऱ्याने सांगतो. नको. डोळे दाखवत ती नकारार्थी मान डोलावते. मी आणतो ना. विक्रांत परत ओठ हलवत हातावारे करतो. विक्रांत ऐकत नाही हे पाहत नंदिनी अलगद कपाळावर हात मारते. इशारा करत ओठ हलवत आणा म्हणते. विक्रांत सोबत बोलत असताना नंदिनीचं लक्ष दारात उभ्या असलेल्या मालिनीवर पडतं आणि ती खाली मान घालून लाजू लागते. विक्रांतीच्या लाजण्यात हरवतो. पण ही का लाजली म्हणून दाराकडे बघतो, तेव्हा मालिनी त्याला दिसते. ये ना आई. नंदिनी समोर असल्याने विक्रांत प्रेमाने म्हणतो. नाही नंदिनी, मला चहा पाहिजे. मालिनी विक्रांत समोर असल्याने जरा अदबीने बोलते. हो आई, आलेच म्हणत रांगोळीचा डबा घेत नंदिनी जागेवरून उठते. मला फक्त एकदा सिमरनकडे जाऊ द्या, मग बघा कसे हाल करते तुमच्या दोघांचे. मालिनी मनातल्या मनात चिडत म्हणते. या खेळात मात्र नंदिनीचा वाहक बळी तर जाणार नाही ना, हा विचार मात्र कुणीच करत नाही. आई उद्या भाऊबीज आहे म्हणून आईकडे चारगावला जाऊन येते. नंदिनी आनंदात सांगते. तुझं नशीब चांगलं बाई, तू आनंदात सांगते. मला पण मी बघ साधं लेखाईच्या घरी जावं तर विचारावं लागतं. जा तू माहेरी, ये भावाला ओवाळून. नाराजीच्या सुरात मालिनी टोमणा मारते. आई असं का म्हणता? उद्या
आम्ही निघू तेव्हा तुम्ही पण निघा. मी आता बोलते यांच्यासोबत. मालिनीने मारलेल्या टोमण्यामुळे नंदिनीचं मन नाराज होतं. चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा होतो. नंदिनी, काय झालं? जाताना आनंदात गेली होती, येताना चेहरा पाडून का आली? पुस्तक वाचणारा विक्रांत नंदिनीला येताना पाहत विचारतो. अहो, आपण उद्या माहेरी जातोय. आई घरी एकट्या राहतील, बोर नाही का होणार? त्यांना ताईकडे जाऊन येऊ द्या, तेवढंच बरे वाटेल त्यांना. तुला आई म्हटली का? किंचितचा राग त्याच्या बोलण्यातून तिला जाणवतो. नाही हो, मला चांगलं वाटत नाही. तसंही ताईला बरं नाही आहे, तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही ताईकडे ओवाळून येण्यासाठी जा. मला नाही जायचं. तयार राहा म्हणत आईला आपण जाताना बसमध्ये बसून देऊ. अजूनही विक्रांतच्या बोलण्यात राग असतो. विक्रांत रागावरत पुस्तक वाचत बसतो. मी आईला सांगून येते, हळूच नंदिनी विचारते. सकाळीच सांग, आता झोप. आवाजातला राग थोडा शांत झालेला वाटतो. मध्यरात्री अचानक मालिनीला थंडी भरते. तोंडावर पांघरून असल्याने काही दिसत नाही, पण कुणीतरी आपल्या बाजूला आहे याची तिला जाणीव होते. तशी मनात भीती दाटून येते. म्हातारे हळूच तिच्या चेहऱ्यावर पांघरून ओढत विक्रांत म्हणतो. विक्रांतला पाहून मालिनी घट्ट डोळे मिटून घेते. तिची हिंमत नसते विक्रांतच्या डोळ्यात पाहण्याची, कारण एक भयावह जीवघेणी भीती मालिनीला विक्रांतच्या डोळ्यात दिसत असते. लेकीकडे जाऊन गुपचूप परत यायचं. तिथं जाऊन माझ्या विरोधात कारस्थान करशील तर तुझा मुलगा तुला कधीच भेटणार नाही. कायमचा विसरावा लागेल त्याला. समजलं का? डोळे मोठे करत मनात बेडवर बसलेला विक्रांत मालिनीकडे बघत विचित्र हसू लागतो. त्याच्या बघण्याने मालिनी थरथर कापत मान हलवत होकार भरते. सकाळ होता. चारगावला जायच्या आनंदात नंदिनी जोमाने घरातली कामं आवरते. मालिनी नंदिनीला आनंदात पाहून मनात खदखदत असते. आई बसा, हा नाश्ता देते. आनंदी चेहऱ्याने नंदिनी म्हणते. मला काही नको, मी सिमरनकडे जेवेन. मनातली खदखद थोड्या प्रमाणात का होईना बोलण्यातून दिसत असते. मालिनीच्या बोलण्याने नंदिनीचा चेहरा पडतो. नंदिनी, अगं आईला बस लागेल म्हणून ती काही खात नसेल. मला पटकन नाश्ता दे, नाहीतर उशीर होईल बरं जायला. नंदिनीला हसवण्यासाठी विक्रांत म्हणतो. हो आणते म्हणत नंदिनी स्वयंपाकघरात जाते. म्हातारे फडफड कमी कर, तुझ्या विक्रांतला या वयात झेपणार नाही. आवाजातला वृक्षपणा त्या अनामिक जीवाच्या अस्तित्वाची ताकद दाखवतो. मालिनी आताही तग धरून मुंग गिळून गप्प बसते. मालिनीला बसमध्ये बसून विक्रांत आणि नंदिनी चारगावच्या रस्त्याने निघतात. अर्धा रस्ता पार करताना एक धरण लागतं. त्या धरणाच्या बाजूने कार जात असताना नंदिनी जास्तच खिडकीच्या बाहेर डोकावते. तिला पाहून विक्रांत कारचा वेग कमी करतो. जणू नंदिनीच्या मनातलं कुतूहल त्याने ओळखलं असतं. अहो, 5 मिनिट थांबूया का इथं? नंदिनी कार थांबवायचं म्हणते. चालेल, पण मला सांगावं लागेल या जागेची वैशिष्ट्य, ज्याचे कुतूहल तुझ्या डोळ्यात दिसत आहे. विक्रांत ओढ घालतो. मिहीर आणि काव्या, मी नेहमी इथे यायचो. शनिवारी शाळा सुटली की 1 तास तरी इथं गप्पा मारत बसायचो. मिहीर माडीवरच्या चोरून मोगऱ्याची फुलं आणून आम्हा दोघींना द्यायचा. नंदिनी सांगताना विचारात हरवते.
आता कुठे आहे काव्य आणि मिहीर? काव्याचं लग्न झालं आणि मिहीर त्याच्या मावशीकडे मुंबईला निघून गेला. बोलताना नंदिनी शांत होते. काहीतरी नंदिनीच्या मनात आहे हे विक्रांतला जाणवतं. चला जाऊया, उशीर होईल, परत घरी यायचं आहे. थोडंसं स्वतःला सावरत नंदिनी म्हणते, आपण मुक्काम करू शकतो, तुम्हाला आवडेल? आश्चर्याने नंदिनी विचारते. न आवडायला काय झालं? खांदे उंचावत विक्रांत म्हणतो. विक्रांतच्या बोलण्याने नंदिनी 7वे आसमान पार असते. न सांगताही तिच्या मनातील इच्छा पूर्ण होत असते. थँक्यू म्हणत नंदिनी आनंदात खिडकीच्या बाहेर बघते. विक्रांतीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत कार चालू करतो. 1 तासाने दोघंही गावात पोचतात. हो, तुम्हाला आठवणीत आहे घरचा रस्ता? नंदिनीच्या प्रश्नाचं विक्रांत हबकतो, कारण तो गावात पोहोचल्यावर तिला न विचारता कार तिच्या घरामधच्या दिशेने वळवतो. हो ना, विसरायला काय झालं? मी काय गजनी आहे का? नंदिनी यावर खडखडून हसते. तसं नाही हो, तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदा आलात म्हणून विचारलं. तुम्हाला माहित आहे, हा डायलॉग मिहीर नेहमी म्हणायचा. त्यावर मी आणि काव्य असंच खडखडून हसायचो. खूप क्लोज होतो ना तुम्ही? हो, विचारात हरवत नंदिनी म्हणते. चला उतरा, घर आलं. विक्रांत नंदिनी समोर चुटकी वाजवत म्हणतो. कारमधून उतरताना नंदिनीचे पाय थरथरत असतात. लग्नानंतर पहिल्यांदा ती माहेरी आली असते. नकळत आनंदाच्या अश्रूंनी डोळे भरून येतात. नंदिनीला भावनिक झालेलं पाहत विक्रांतीचा हात हातात घेत डोळ्यांनीच चालायचा इशारा करतो. नंदिनी स्मित हसत चालू लागते. तोपर्यंत तिचे बाबा दादा दारात आलेले असतात. बाबांना बघून नंदिनीला गलबलून येतं. तिथेच दारात बाबांना मिठी मारून रडू लागते. नंदिनीचं रडत पाहून विक्रांत शर्मेनं मान खाली घालतो. नंदिनी, वेडाबाई, रडते कशाला? जावई बापूने तुला आणलं ना माहेरी? नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवत बाबा म्हणतात. स्वयंपाकघरातल्या खिडकीतून डोकावणाऱ्या नंदिनीच्या आईचे डोळे सुद्धा पाणावतात. तर प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? विक्रांत नंदिनीच्या माहेरी गेल्यावर तरी कोडं सुटेल का, की भलतंच काही घडेल? हे बघूया आपण पुढील भागात. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.